यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा राजकीय आणि प्रशासकीय संघर्ष पाहायला मिळालाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता आणि लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन छेडले आहे। घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाचे बंद गेट उघडून कार्यकर्त्यांनी थेट कार्यालयात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे। यवतमाळमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकरी आणि महिला हिताच्या विविध मागण्यांकरिता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। आमदार संजय दरेकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। धोंडी धोंडी पाणी दे रे अशा घोषणा देत काही कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, पीक विम्याचा लाभ तातडीने मिळावा, तसेच लाडकी बहीण योजनेची सरसकट अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्यात। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे वातावरण अधिकच तापले आणि पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली। संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे बंद गेट उघडून थेट कार्यालय परिसरात प्रवेश केला। यावेळी परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला। आंदोलनकर्त्यांनी शेतकरी आणि महिलांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलाय। या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अखेर प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। नाही, आज आमचं ठरलंच होतं की आज यवतमाळ जिल्ह्यात ज्या पद्धतीनं संजय देशमुखांचा निषेध करायचा होता त्याच पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्यांसाठी त्यांची कर्जमाफी असो, शेतकऱ्यांचा पीक विमा असो आणि लाडक्या बहिणीला जे सरसकट पैसे देत होते त्या संदर्भात आम्ही आज विषय ठेवला होता आणि त्याचं निवेदन आम्ही अर्धनग्न धुंडी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही देण्यात आला आहे। त्यांचा सकारात्मक त्यांचा प्रतिसाद आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाला या तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या, शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या आम्ही जरूर पोहोचवू। शेतकरी कर्जमाफी, पीक विमा आणि लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीकरिता यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याची आज पाहायला मिळाले। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या गोंधळानंतर प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।